लक्झरियस लाईफस्टाईल हे नेहमी जगता प्रत्येकाला आलंच पाहिजे. लक्झरी नेहमी स्वतःच्या पैशांवर असावी, उधारीवर नाही. याचं एक उदाहरण तुम्हाला मी देतो. मी गेल्या आठवड्यामध्ये माझ्या एका क्लायंटला भेटायला गेलो होतो आणि माझ्या क्लायंट बरोबर मी बोलताना त्यांना सांगितलं की तुम्हाला तुमच्या मुलीची SIP स्टार्ट करायची आहे, तर त्याबद्दल काय झालं? तर ते म्हणाले, सर आता नाही, आपण पुढच्या वर्षी करूया. मी म्हणालो, का 1 वर्ष आता पुढे का ढकललं? तर त्यांनी मला सांगितलं की नाही सर, काय झालं, माझ्या मुलीचं वय आता 18 कंप्लीट झालं, तर मी तिला आयफोन विकत घेऊन दिला. आयफोन विकत घेऊन दिला आणि तिचं वय कंप्लीट 18 झालं म्हणून मी तिला कॉंग्रॅच्युलेट केलं. आणि मग मला बोलता बोलता तिच्या वडिलांनी सांगितलं की तो आयफोन जो घेतला मी हा हप्त्यावरती घेतला, 6,000 रुपयाचा मला दर महिन्याला इन्स्टॉलमेंट पडतोय, तर 3 वर्षांसाठी मी तो हप्ता बांधून घेतला, म्हणून मला आता यावर्षी तर काही SIP करता येत नाही. मित्रांनो, एक साधं कॅल्क्युलेशन तुम्हाला मी दाखवतो. त्याऐवजी 10,000 रुपयाची जर त्यांनी SIP चालू केली आणि 5 वर्षांसाठी ही गुंतवणूक जर त्यांनी कंटिन्यू केली, तर 5 वर्षांमध्ये साधारण ते 6 लाख रुपये भरतात. त्या 6 लाखाची साधारण 8-8.5 लाख रुपयाच्या आसपासची व्हॅल्यू येते. मला एक सांगा, 5 वर्षांनंतर जर त्यांना तो आयफोन विकायचा असेल तर किती पैसे मिळतील? म्हणून मी सांगत असतो की लक्झरी नेहमी स्वतःच्या पैशांनी घ्या, उधारीवर नाही. तुम्ही सुद्धा जर अशाच चूक करत असाल आणि लक्झरीकडे प्रायोरिटी देत असाल, तर तुम्ही आयुष्यात कधीही प्रॉपर फायनान्शियल फ्रीडम गाठू शकणार नाही. जर तुम्हाला खरंच फायनान्शियल फ्रीडम गाठायचं असेल, तर तुम्ही लक्झरी असं कमेंट करा, दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. मी किंवा माझी टीम तुमच्याशी संपर्क साधेल आणि आपण तुमची गुंतवणुकीकडची पुढची वाटचाल ठरवूया.